नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी। अहिल्यानगर शहरातील प्रशासनाचा गलथान कारभार समोर आला आहे। कारण अहिल्यानगर शहरातील तारकपूर भागात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीमध्ये गळती होऊन 3 गल्लींमध्ये पाणी साचले आहे। यामुळे घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांना रोज पाणी बाहेर काढण्याचे कष्ट करावे लागत आहे। तसेच घराच्या आतील भागात पाणी घुसल्याने नागरिकांची मालमत्ता देखील खराब झाली आहे। मात्र नागरिकांनी तक्रार करूनही या प्रकाराकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याचं उघडकीस आलं आहे। मात्र आता महापालिकेने ही समस्या सोडवली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। तारकपूर भागात आपण पाहताय की 5-6 दिवस झाले असं पिण्याच्या पाण्याचं लिकेज असल्यामुळे इथं पाणी नदीसारखं वाहतंय। प्यायचं पाणी लोकांच्या घरात पाणी जाते। आपण पाहिलं हे वयस्कर आजी आहेत, यांच्या घरात 4-5 दिवस पाणी जाते, हे वैतागलेले आहेत। अशा परिस्थितीत आम्ही जवळजवळ 4-5 दिवस झाले महापालिकेला रिपोर्ट केलेला आहे, आयुक्तांना रिपोर्ट केलेला आहे, पाणीच्या अधिकाऱ्यांना रिपोर्ट केलेला आहे, बांधकाम अधिकाऱ्यांना रिपोर्ट केलेला आहे। महापालिकेकडून अजूनही पिण्याच्या पाण्याची एवढी नासधूस होतीये। त्यांनी एकच सांगतात की 2-3 दिवसात हे काम होईल। लाल टाकीला काम चालू आहे, रस्त्याचं काम चालू आहे, यामुळे हे कारण देत आहेत। पण ठीक आहे, पाण्याचे लिकेज कुठं ना कुठं काही ना काही प्रॉब्लेम मुळे चालू असतात। पण प्रामुख्याने आपण पाहिलं तर एवढं मोठ्या प्रमाणात पाणी पिण्याचं पाणी लिकेज होत आहे। आणि ज्यावेळेस पिण्याच्या पाण्याचं लिकेज एवढं होते, लोकांना प्यायला पाणी मिळत नाही आणि एवढं पाणी ज्यावेळेस लिकेज होतं, पालिकेने प्रामुख्याने इथं येऊन ह्यो अडथळा दूर केला पाहिजे। कारण की त्याचं असं हे की जे अधिकारी लोक आहेत हे लोक कर भरतात, सर्वजणांनी टॅक्स पेअर आहेत आणि आयुक्तांनी आपण पाहिलं की पाणीपट्टी डबल केलेली आहे। पाणीपट्टी डबल केली आणि तुम्ही लोकांना पाणी देऊ शकत नाही आणि एवढं पिण्याच्या पाण्याचा नासधूस होत आहे। 5-6 दिवस झाले आणि पालिका तरी याचा दखल घेत नाही। याचा अर्थ आहे की पालिका झोपलेली आहे। हे जे अधिकारी प्रशासक राज्य आहे हे लोकांना वेठीस धरत आहेत। एकतर सरकार महापालिकेच्या निवडणुका देखील घेत नाही, ज्यामुळे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांना कोणाला कॉन्टॅक्ट करावा हा देखील प्रश्न पडत आहे। तारकपूर भागात आपण पाहिलं की 2-3 गल्ल्यांमध्ये असं नद्यासारखं पाणी जात आहे, प्यायच्या पाण्याचं लिकेज आहे। आम्ही अधिकाऱ्यांना रिपोर्ट केलेलं आहे। अजून देखील पालिकेच्या आयुक्तांनी किंवा जे पाण्याचे अधिकारी आहेत यांनी या भागात व्हिजिट त्यांनी दिलेली आहे, पण काम अपूर्णच आहे आपण पाहिलं। आणि एकच कारण देतात की रस्त्याचे काम चालू आहे, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय पाण्याच्या लिकेजचा। की रस्त्याचं काम चालू आहे, पण ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात पाण्याचे लिकेज होते तुम्ही त्याला आधी प्राधान्य दिलं पाहिजे की हे पाण्याची नासधूस कशी थांबवता येईल। म्हणून आज आम्ही या परिसरातले नागरिक असतो, आम्ही सगळे पालिकेच्या कारभाराचा निषेध करतो आणि त्यांना जाग यावी म्हणून आज हे मीडियामध्ये देखील दाखवावं लागत आहे। राज्यातील दिव्यांगांना प्रतिमाह 6,000 रुपये पेन्शन तातडीने लागू करण्यात यावी आणि उत्पन्नाची अट 1.5 लाख रुपये करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी आज प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले। यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पोकळे यांच्यासह संस्थेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते। तसेच या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेतर्फे 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। अहिल्यानगर शहरातील रस्त्यांच्या मधोमध हातगाडी उभी करून वाहतुकीला आणि रहदारीस अडथळा आणत नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा अवस्थेत हातगाडी लावणाऱ्या 3 हातगाडी चालकांवर तोफखाना पोलिसांनी दिल्ली गेट परिसरात 19 जानेवारीला कारवाई केली। तोफखाना पोलीस दिल्ली गेट परिसरात गस्त घालत असताना त्यांना दिल्ली गेट परिसरात वैभव प्रकाश सरकटे, हर्ष मुकेश कलोशिया, अनिल गोवर्धन राऊत या तिघांनी खाद्यपदार्थांच्या हातगाड्या रस्त्यात अडथळा निर्माण होईल अशा स्थितीत लावल्याचे आढळून आले। त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहिल्यानगर शहरात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे। कारण मोदक येथून घराकडे चाललेल्या युवकास 7 जणांनी अडवून शिवीगाळ आणि दमदाटी करत कोयता आणि चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी 7 जणांची गुन्हा दाखल केला आहे। तर दुसरीकडे अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या जेऊर टोलनाक्याजवळ टेम्पो चालकाला दमदाटी करत महामार्गावरून टेम्पो पळवल्याची घटना घडली आहे। यावेळी अज्ञाताने 35 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे। हे सर्व घडत असतानाच नगर कल्याण महामार्गावर नेप्ती गावच्या शिवारात पोलिसांनी गोवंशीय जनावरांचा टेम्पो पकडला। यावेळी 5 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली। याशिवाय अजून एक धक्कादायक घटना घडली आहे।
अनोळखी व्यक्तीने इंस्टाग्रामवर तरुणीच्या नावाने बनावट खाते उघडून तिच्या मित्रमैत्रिणींना अश्लील फोटो पाठवून तिची आणि तिच्या कुटुंबाची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बालिकाश्रम रस्त्यावरील आणि बोलेगाव येथील महानगरपालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागेत करण्यात आलेली अतिक्रमणे कारवाई करून हटवण्यात आली आहे। महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि प्रभाग समिती कार्यालयाने ही कारवाई केली। महापालिकेच्या मोकळ्या जागांवर असलेल्या अतिक्रमणांवर कारवाईसाठी प्रशासन सज्ज असून येत्या काळात महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली जाणार आहे। तसेच बालिकाश्रम रस्त्यावर दोन्ही बाजूंनी करण्यात आलेल्या अतिक्रमणांवरही लवकरच कारवाई सुरू होणार आहे, असे असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली। अहिल्यानगर शहरातील लोकप्रतिनिधीने मुस्लिम समाजाच्या दर्गाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवून ऐतिहासिक वक्फ लालबाग कब्रस्तान मधील सय्यद साहेब यांच्या मजारला त्वरित पोलीस संरक्षण देण्याची मागणी कब्रस्तान ट्रस्ट आणि समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीसाठी शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील, मनपाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांची भेट घेऊन तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले। तर राजकीय स्वार्थासाठी शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। वक्फ लालबाग कब्रस्तान वो दरगाह सैयद साहब दरगाह, इसको हमारे शहर के आमदार संग्राम भैया जगताप इन्होंने आक्षेप लिए, ये अतिक्रमण है, गिरवी चादर जो भी बोले उन्होंने, हम सबसे पहले इसका निषेध करते हैं लालबाग कब्रस्तान ट्रस्ट और मुस्लिम समाज की तरफ से। और यहाँ पर हम कलेक्टर ऑफिस में आए और राजेंद्र पाटिल साहब से मुलाकात किए। हमने निवेदन दिए कि ये जो भी कब्रस्तान है ये 150 साल पुराना है और ये 1953 से धर्मदा आयोग पे नोंदणीकृत है, रजिस्टर है, और वक्फ एक्ट 1995 में रजिस्टर है और इसका MSBW 109/2008 नंबर है। लेकिन फिर भी जानबूझकर कायदा सुव्यवस्था का प्रश्न निर्माण करने के लिए और अपने स्वार्थ के लिए जो भी हरकत हो रही है, हम समाज मुस्लिम समाज की तरफ निषेध करते। और हमने मांग करे SP साहब से, कलेक्टर साहब से कि ताबड़तोड़ वहाँ पर दरगाह पे बंदोबस्त देना ताकि कुछ उसमें असंतोष निर्माण न हो, कोई अनहोनी न हो। अगर ऐसा हुआ तो पूरा मुस्लिम समाज रास्ते पर उतरे सिवा रहेगा नहीं, और इसका जो भी रहेगा तो संबंधित लोग इसके जिम्मेदार रहेंगे। महानगरपालिकेच्या वतीने कर वसुलीसाठी मोहीम हाती घेतली असून आयुक्त यशवंत डांगे यांनी 31 जानेवारी पर्यंत 100% शास्ती माफी जाहीर केली आहे। या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या मार्केट विभागाच्या वतीने सिद्दीबाग शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील 1 ते 26 गाळेधारकांना भाडे भरण्याचे सांगितले। त्यानुसार सर्व गाळेधारकांना 11,50,000चा कर भरत उर्वरित भाडे 31 मार्च पर्यंत भरण्याचे आदेश दिले आहे। नगरकरांनी शास्ती माफीचा लाभ घेऊन आपला कर भरावा आणि महापालिकेला सहकार्य करावे, अन्यथा कर न भरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा उपायुक्त वैशाली शिंदे यांनी दिला आहे। तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा।